लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत सुप्रिया सुळेंना मोठा दणका बसलाय। सुप्रिया सुळेंचे प्रचार प्रमुख असलेले आणि सोनाई ग्रुपचे संचालक प्रवीण मानेंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला आपला पाठिंबा जाहीर केला। त्यामुळे इंदापूरमध्ये सुप्रिया सुळेंसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच दशरथ माने आणि प्रवीण मानेंची भेट घेतली होती। या भेटीने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या। या भेटीनंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याच्याही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आणि आज या चर्चा खऱ्या देखील ठरल्या। प्रवीण मानेंनी आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय। प्रवीण माने म्हणाले, राज्याच्या विकासासाठी अजित पवार हे भाजप सोबत गेलेत, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय। आता प्रचार सुरू होणार आहे, आजपासून आम्ही प्रचार सुरू करणार आहोत। 8 दिवसांपूर्वी लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली। सुनेत्रा वहिनींचं मोठं सामाजिक काम राहिलंय, पण वहिनी कधी प्रकाश झोतात आल्या नाहीत। आता मात्र त्या राजकारणात आल्यात, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। प्रवीण मानेंनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सुप्रिया सुळेंसाठी हा मोठा फटका आहे। प्रवीण माने हे शरद पवारांच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत। प्रवीण माने यांचे वडील दशरथ माने हे शरद पवारांचे निकटवर्ती आहेत। असं असतानाही मानेंनी ऐन निवडणुकीत पवारांची साथ सोडल्याने सुप्रिया सुळेंसाठी धोक्याची घंटा मानली जाते। बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, बारामती, पुरंदर, भोरवेल्ला आणि खडकवासला असे 6 मतदारसंघ येतात। याआधी बारामतीत सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात अजित पवारांची भूमिका मोठी असायची, परंतु आता तेच अजितदादा विरोधात असल्याने सुप्रिया सुळेंची अर्धी ताकद तिथेच विखुरली गेली आहे। अशातच उरलेले काही सोबतही पक्षाची साथ सोडत असल्याने सुप्रिया सुळेंसाठी ही निवडणूक खडतर असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे प्रवीण मानेंच्या जाण्याने सुप्रिया सुळेंच्या मतावर कितपत परिणाम होईल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर सरकारनं मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।